नमस्कार। जिल्हा परिषद नांदेडच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक माननीय मेघना कौले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य लेखा वित्त अधिकारी ओमप्रकाश चन्ना साहेब आणि उपमुख्य लेखा वित्त अधिकारी विशाल हिवरे साहेब यांच्या अथक परिश्रमातून व शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय वंदना फुटाणे मॅडम जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यकाळामध्ये आणि यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत जे काही GPF धारक कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी आपले GPFचे विवरणपत्र म्हणजे स्लिप GPF स्लिप ज्या आवश्यक असतात दरवर्षी मिळणाऱ्या त्या सर्व GPF धारक कर्मचाऱ्यांना ऑनलाईन देण्याकरिता जिल्हा परिषद नांदेडने अतिशय महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे। आणि जो काही ऑफलाईन GPF विवरणपत्र मिळण्याचा विलंब होत होता त्या विवरणपत्र मिळण्याच्या कालावधीला अत्यंत कमी दिवसामध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्व कर्मचाऱ्यांना ते GPF स्लिप उपलब्ध करून दिलेली आहे। तर ही GPF स्लिप ऑनलाईन कशी डाउनलोड करायची याविषयीचा हा मी व्हिडिओ बनवून देत आहे। थोडक्यामध्ये खूप सोपी बाब करून दिलेली आहे। या GPF स्लिप डाउनलोड करण्यासाठी गुगल क्रोमवर आपण मोबाईलवरून करू शकतो डाउनलोड, कॉम्प्युटरवरून करू शकतो, लॅपटॉप करू शकतो, त्याला कुठलंही बंधन नाही। तर ही वेबसाईट आहे zpngpf.in। आपण गुगल क्रोममध्ये ही वेबसाईट टाकायची आहे zpngpf.in। आल्यानंतर हा इंटरफेस येतो। येथे हा इंटरफेस असा दिसतो आपला जिल्हा परिषद नांदेडचा लोगो वगैरे फायनान्स डिपार्टमेंटचा। आणि त्याच्यानंतर इथं आता मी याला स्क्रीनला रोटेट करतो आहे। ह्या स्क्रीनच्या रोटेटमध्ये इथं फायनान्स डिपार्टमेंट खाली मोठं दिसावं म्हणून करत आहे डेस्कटॉप टाईप। इथं आपली कॅटेगरी लिहायची आहे, म्हणजे कॅटेगरी म्हणजे आपल्या विविध प्रकारचे नाही तर GPFमध्ये दोन कॅटेगरी आहेत। एक शिक्षकांसाठी TRS, टीचर्सला TRS आणि एम्प्लॉईला EMP दोन प्रकार मोडतात। तर जिल्हा परिषद नांदेडने यापूर्वीच सर्व शिक्षकांचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत आणि त्या मोबाईल नंबरला OTP येत असतो। तर इथं कॅटेगरी म्हणून जर टीचर असतील तर इथं TRS टाईप करायचं कॅपिटलमध्ये, आणि जर एम्प्लॉई असतील तर इथं EMP इथं कॅटेगरीमध्ये इथं इन्सर्ट करायचं आहे। तर मी एक शिक्षक असल्यामुळे TRS ही माझी कॅटेगरी इथं टाकली आहे, मी इथं इन्सर्ट केले आहे। आणि इथं माझा GPF नंबर टाकायचा आहे, आपला GPF नंबर कर्मचाऱ्यांना टाकायचा आहे जो काय असेल तो। आणि त्याच्यानंतर इथं जे इंटरफेस येतो इथं गेट OTP हा इंटरफेस येतो, जो काय टॅब येतो, या गेट OTPला आपण टच करायचं आहे। गेट OTPला टच केल्यानंतर जे जिल्हा परिषद नांदेडने आपले मोबाईल नंबर घेतले होते ते मोबाईल नंबर आपणाला त्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येणार आहे। माझ्या दुसऱ्या मोबाईलवर OTP आलेला आहे। इथं मी आता OTP इथं इन्सर्ट करत आहे। इथे मी 587207 587-207 हा OTP आहे। त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणायचं आहे। आपला 3 मिनिटात OTP येत असतो। आल्यानंतर हा इंटरफेस आलेला आहे। हा इंटरफेस आल्यानंतर इथं माझी GPF स्लिप इथं ओपन झालेली आहे। जिल्हा परिषद नांदेडचा लोगो आहे। ही ऑनलाईन GPF स्लिप 2024-25 आहे। माझा GPF नंबर तो आहे 13799। त्याच्यानंतर आपले जे अमाऊंट जमा होते एप्रिल 24 ते ही चालूची आहे 24-25ची। तर जे काही माझं GPF जमा झालेलं आहे, जे काही माझे कपात आहे ती सगळी आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। आणि ही GPF स्लिप इथं डाउनलोड म्हणजे ओपन झाले, याला मी डाउनलोडसुद्धा करू शकतो आणि कोणी डाउनलोड करू शकतो आपल्या GPF स्लिपची। तर हे अशा पद्धतीचं आपण सेव्ह पण करू शकतो आपल्या याच्यामध्ये येऊन आपल्या पूर्ण आपल्या फाईलमध्ये येऊन हे स्लिप आपल्याला दिसत असते। तर अशा पद्धतीने जे आपल्याला उपलब्ध करून दिले आहे GPF नांदेड जिल्हा परिषद नांदेडने, तर हा अतिशय उपक्रम फार म्हणजे अतिशय कर्मचाऱ्यासाठी सुलभ
सुविधा करून दिली आहे. म्हणजे इथं असं वेगवेगळ्या प्रकारे थांबायची गरज नाही किंवा ऑफलाईनसाठी चक्रा मारायची आता आवश्यकता राहिली नाही. आणखी एक करून देतो फास्टमध्ये. इथं JPF मी एम्प्लॉई असल्यामुळं टीचर असल्यामुळं TRS देत आहे. इथं मी माझा GPF नंबर टाकत आहे 13799 गेट OTP म्हणत आहे. माझ्या मोबाईलवर OTP येत आहे. OTP आल्यानंतर इथं मी OTP इन्सर्ट करेल. OTP आला आहे इथं 0029388 व्हेरीफाय OTP म्हटल्यानंतर माझी GPF स्लिप इथं आली आहे. म्हणजे 1 मिनिटाचं काम आहे. आपल्याला कधी पाहू शकता, कधी डाउनलोड करू शकता. तर जिल्हा परिषद नांदेडचे मी धन्यवाद देतो आणि पुढील कामासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद जिल्हा परिषद नांदेड. धन्यवाद. मी अनिल कांबळे, नांदेड येथून.